धम्मपद निरयवग्गो अवज्ये वज्जमतीनो वज्जेच वज्जदसिनो मिच्छादिट्ठी समाधाना सत्ता गच्छन्ती दुगती। अवर्जाला वर्ज मानणारे, वर्जात अवर्ज पाहणारे, मिथ्या दृष्टी धारण करणारे जीव दुर्गतीला जातात। वज्जंच वज्जतो नयत्वा अवज्जंच अवज्जतो समाधिट्ठी समाधाना सत्ता गच्छन्ती सुगती। वर्जाला वर्ज आणि अवर्जाला अवर्ज जाणून सम्यक दृष्टी धारण करणारे जीव सुगती पावतात। अर्थकथा। काही पारवंड्यांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्यांनी भिक्षूंना अभिवादन करू नये आणि त्यांच्या विहारात जाऊ नये असे सांगितले। ती मुले एकदा बुद्धाच्या अनुयायांच्या मुलांबरोबर खेळत असता त्या मुलांना तहान लागली। तेव्हा विहारातून पाणी आणण्यासाठी एका उपासकाच्या मुलाला सांगण्यात आले। त्या मुलाने बुद्धांना ती गोष्ट सांगितली तेव्हा बुद्धांनी त्याला सर्व मुलांना विहारात घेऊन येण्यास सांगितले। त्या मुलांचे पाणी पिणे झाल्यानंतर बुद्धांनी त्यांना धम्मावर एक प्रवचन दिले आणि ती मुले त्यांचे अनुयायी झाली। त्या मुलांनी बुद्धांचे अनुयायित्व स्वीकारले। हे त्या मुलांच्या पालकांना प्रथम आवडले नाही, नंतर ते बुद्धांकडे आल्यावर तेही बुद्धांचे अनुयायी झाले। त्या प्रसंगी बुद्धांनी वरील गाथा उच्चारल्या।